आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. राज्य शासनाने मंजूर केलेल्या मानधन वाढीचा लिखित आदेश काढावा या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात ऐतिहासिक दसरा चौकातून झाली. हा मोर्चा दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालयामागे काढण्यात आला. यावेळी शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट 2,000 रुपये दिवाळीपूर्वी द्यावी. आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात 7,000 रुपयांची वाढ करावी. गटप्रवर्तकांचा मोबदल्यात 10,000 रुपयांची वाढ व गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. या मंजुरीचे लेखी आदेश ताबडतोब निघावेत. यावेळी बोलताना युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे म्हणाले की महाराष्ट्रात 70,000 संख्येने असणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक यांना गेल्या 3 महिन्यापासून तुटपुंजे असणारे मानधन दिलेले नाही. मात्र सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कामे करून घेतली जात आहेत. सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांचे पगार महिन्याच्या महिन्याला दिले जातात. त्यांचे काम सकाळी 11 ते 5 म्हणजे 6 ते 7 तास काम. पगार 40,000 ते 80,000. मात्र फक्त 6 ते 7,000 मानधन असणाऱ्या आमच्या आशा आणि गटप्रवर्तक यांच्याकडून दररोज 10 ते 12 तास काम करून सुद्धा हे शिंदे, भाजप आणि पवारांचे सरकार यांना वेळेवर मानधन देऊ शकत नाही. एवढे भिकारडे सरकार आपल्या नशिबी आले आहे. याच्या निषेधार्थ आजपासून राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक बेमुदत संपावर जाणार आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील आशा आणि गटप्रवर्तकांनी 23 दिवस संप केल्यानंतर या सरकारने आशांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधनमध्ये वाढ जाहीर केली. मात्र अद्याप त्याची शासन आदेश काढून अंमलबजावणी केली नाही. रोज वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. पालकमंत्री जिल्ह्याला 500 कोटी ऐवजी 1,000 कोटी रुपये आणणार आहेत. मात्र आरोग्य खात्याकडे काम करणाऱ्या आशांना मानधन द्यायला पैसे नाहीत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात 3,000 पेक्षा जास्त आशा आणि गटप्रवर्तक आहेत. गेल्या 3 महिन्यापासून या कुटुंबांना मानधन नाही. ही कुटुंबे या महागाईच्या काळात कशी जगत असतील याची पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना अजिबात काळजी दिसत नाही. याबद्दल कमाल वाटते. कारण हे सुद्धा या शिंदे, भाजप आणि पवार सरकारचे मंत्री आहेत. यांना कामगार, शेतकरी आणि कष्टकरी जनतेची अजिबात काळजी नाही. आता या सरकारचे मंत्री आणि आमदार पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रामाच्या नावावर आपली पोळी भाजण्यासाठी स्वार होत आहेत आणि आमच्या आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी भगिनी यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. यांचा समाचार आजपासून पुन्हा बेमुदत संप करून यांना सळो की पळो करून सोडले पाहिजे आणि मानधन वाढीची अंमलबजावणी आणि थकीत मानधनासाठी या आमदारांच्या दारात आणि पालकमंत्री यांच्या दारात जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी C2 जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे, C2 कार्याध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव, गटप्रवर्तक राज्याध्यक्ष कॉम्रेड राधिका घाटगे, जिल्हा सचिव कॉम्रेड उज्ज्वला पाटील, खजिनदार कॉम्रेड संगीता पाटील, कॉम्रेड सुरेखा तिसंगीकर, कॉम्रेड सरिता कांबळे, कॉम्रेड तेजश्री रणवरे आदी उपस्थित होते. आज आम्ही कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं मागील 3 महिन्याचं थकीत मानधन मिळावं आणि जो 9 नोव्हेंबरला जी घोषणा केली होती आशांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, त्या मागणीचा तो जो निर्णय मान्य केलेला आहे, आता त्यासंबंधीचा GR काढलेला नाही. तो GR ताबडतोब काढावा आणि मागच्या 3 महिन्याचं मानधन ताबडतोब देण्यात यावं या मागणीसाठी आज आपण जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला होता. ताबडतोबीनं सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर कदाचित उद्याच्या सलग 3-4 सुट्ट्या आहेत. त्या सुट्ट्या संपल्यानंतर आम्ही बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणजे नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावरती बुधवारपासून जोपर्यंत संप मिटत नाही, जोपर्यंत आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, नवीन मागणीचा GR घोषित केला जाणार नाही, तोपर्यंत मुश्रीफांच्या दारामध्ये आम्ही सतत बेमुदत ठिय्या आंदोलन करू असं घोषणा आम्ही या निमित्ताने करीत आहोत. महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स युनियनच्या वतीनं संपाचं आंदोलन
नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जोरदार झालं. त्याला राज्य सरकारनं मंजुरी देऊन आश्वासन दिलं. त्याचं GRमध्ये रूपांतर करून अंमलबजावणी केली नाही. गेल्या 3 महिन्यामध्ये आशा वर्करांना महाराष्ट्रभर पगार नाही आणि महाराष्ट्र पगार नाही याच्याबद्दल राज्य प्रशासनाकडे सातत्यानं संपर्क साधला असता ते नकारात्मक भूमिका करतात, दुर्लक्ष करतात. याच्या विरोधात राज्यव्यापी आजपासून आशा वर्करांचा संप होतो आहे. म्हणजे मागणी मंजूर करण्यासाठी आंदोलन, मंजूरची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन, ही नवी प्रक्रिया महाराष्ट्र होते आहे. ही खरं म्हणजे निषेधार्ह बाब आहे. एकदा राज्य शासनाला मान्यता दिल्यानंतर त्या GR काढणं, त्याची अंमलबजावणी एवढंच काम प्रशासनाला राहतं आहे. प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते, राज्यकर्ते या दुर्लक्ष करतात. हे आता कसलं रामाचं राज्य आणणार? सामान्य माणसाच्या हिताची बाधा आणणारी गोष्ट करत असतील ते रामाचं काय राज्य आणणार ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आज राज्यव्यापी आशा वर्करांचा राज्यव्यापी संप अजून चालू होतो आहे. कोल्हापूर शहरात या संपाच्या निमित्तानं आम्ही जिल्हा परिषद आलेलो आहोत. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याची दखल घेऊन राज्य प्रशासनाशी ताबडतोब संपर्क साधावा असं त्यांना आमचं आव्हान आहे. इन्क्लाब जिंदाबाद. नमस्कार, मी उज्ज्वला पाटील, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनची सचिव. आज दिनांक 12 जानेवारीपासून केंद्रीय कृती समितीच्या निर्णयानुसार पूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संपात पुन्हा उतरण्याची वेळ ह्या नालायक सरकारने आमच्यावर आणली आहे. गेले 3 महिन्याचे आमचे रेग्युलर मानधन, वाढीव मानधनसुद्धा अद्याप झालेले नाही. त्याचनुसार शासनाने या जाहीर केलेली आशांना 7,000 रुपये व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये वाढ ही याच्याबाबत कुठलंही शासकीय परिपत्रक अद्याप काढलेलं नाही. ह्या सर्वांगीण विचाराचा अभ्यास करून आम्ही आजपासून सर्व आशा व गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपात उतरला. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.